गांधीवादी विचारवंत, स्वातंत्र्य सैनिक, शिक्षणतज्ञ, तीर्थरूप माना कुलकर्णी दुंडगेकर, जन्मशताब्दी 2015-16 शिक्षण प्रबोधन व्याख्यानमाला. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे, प्रमुख व्याख्यात्यांचे आणि शिक्षक बंधू भगिनींचे मनपूर्वक स्वागत. हा विश्व सोहळा सारा त्या समर्पणाचा आहे, त्या स्मृतीवरी शूरांच्या फुले ठेविते आहे. ते फकीर देशासाठी हातात घेतली झोळी, आईच्या मुक्तीसाठी हृदयात पेटला ध्यास. घेतले निखारे हाती उधळून छत्र मायेचे. 1942च्या चलेजाव चळवळीत सक्रिय सहभागी होऊन कारावाससुद्धा ज्यांनी भोगला त्या थोर स्वातंत्र्य सैनिक माना कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त होणाऱ्या व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प आज गुंफले जाणार आहे. यानंतर उपस्थितांचे स्वागत करतील परिश्रम विद्यालय दुंडगे या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्रीयुत A.K. कांबळे सर. नमस्कार मंडळी. प्रसिद्ध गांधी विचारवंत, श्रमिक शिक्षण संस्थेचे संस्थापक, स्वातंत्र्य सैनिक, तीर्थस्वरूप माना कुलकर्णी सरांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं आणि या वर्षाच्या निमित्तानं आमच्या विद्यालयामध्ये माना कुलकर्णी सरांनी राबवलेले 2 उपक्रम सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. त्याच्यातील पहिला उपक्रम होता अल्पदान. आता त्यांचे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी या अल्पदान योजनेचा उपयोग आपल्या जीवनासाठी करून घेतला त्या लोकांना माहीत आहे, पण बरेचसे नवखे लोक आहेत त्यांना ती योजना माहीत असायला पाहिजे. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना स्वतः माना कुलकर्णी सरांनी जाऊन विनंती केलेली होती, दररोज 10 पैसे दान द्यावेत. ही रक्कम एका महिन्याला साधारण 3 रुपये व्हायचे. ज्यांना दर महिन्याला देणं शक्य आहे त्यांनी ती रक्कम दर महिन्याला मुख्याध्यापकांच्याकडे द्यावी. एकत्रित वर्षभराची द्यायची असेल तर 36 रुपये त्यांनी एकत्रित दिली तरी चालू शकत होते. ही जी रक्कम दिली जायची, या रकमेतून विद्यालयामध्ये शिकणारे अत्यंत गरिबी परिस्थितीतील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, पाठ्यपुस्तकं त्यांना घेऊन देणे, कारण पाठ्यपुस्तकं त्यावेळेला शाळेतून अशी काही मिळू शकत नव्हते, किंवा त्या मुलांच्यासाठी शालेय साहित्य त्या अल्पदान या योजनेतून शाळेतून दिलं जायचं, जेणेकरून गरीब मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था अगदी व्यवस्थित व्हावी अशा प्रकारची ही एक योजना होती. ती योजना आजपर्यंत ही सुरू आहे सर. या जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये 101 गरीब विद्यार्थ्यांना या योजनेतून आम्ही शाळेतील शिक्षकांनी बाहेरून आलेल्या रकमेतून 101 विद्यार्थ्यांना आम्ही गणवेश दिलेले आहेत. दुसरी एक योजना दादाने सुरू केली होती, प्रौढ साक्षरता. खरं म्हणलं तर दुंडगे गाव 2 भाषा बोलणारं गाव म्हणायला हरकत नाही. मूळची भाषा कन्नड आणि व्यवहारातली भाषा मराठी. या 2 भाषा बोलणाऱ्या परंतु जास्तीत जास्त कर्नाटकातल्या मुली दुंडग्यामध्ये सुना म्हणून आल्या. त्यांना मराठी भाषा थोडीशी अवघड वाटायची आणि मग त्या दृष्टिकोनातून प्रौढ साक्षरतेचा 40 व्यक्ती, ज्याच्यामध्ये 20 महिला होत्या आणि 20 पुरुष होते, त्यांना प्रौढ साक्षरतेचा वर्ग स्वतः बापूसाहेबांनी आम्हाला चालवून दाखवला. आणि तेही मराठीतील ट अक्षर, एक उदाहरण म्हणून सांगतोय मी, ट अक्षर शिकवायचं असेल तर त्याला प्रतिरूप असणारा स्वयंपाकघरातील एक शब्द म्हणजे वाटी, कन्नडमध्ये त्याला बटल म्हणायचे. अशा पद्धतीनं प्रौढ शिक्षरता म्हणजे त्यांच्या बोलीभाषेतून प्रौढ साक्षरतेचा तो वर्ग चालवायचा आणि त्याच्यातून 40 लोकांना साक्षर करून दाखवलं सरांनी, तेही तिथल्या स्थानिक भाषेतून. एवढंच नाही
तर अशा अनेक लोकांना साक्षर होता यावं म्हणून प्रौढ साक्षरतेची पुस्तकं स्वतः त्यांनी छापून घेतली आणि ती शाळेकडे दिली. आणि अशा पद्धतीचे अशिक्षित लोक जिथं आहेत त्या घरी हे पुस्तक पोचवा, किंवा तुम्हाला ज्या वेळेला शिक्षकांना वेळ मिळेल त्यावेळेला प्रौढ साक्षरतेचा वर्ग सुरू करा. तिसरी एक मी आठवण सांगणार आहे, कारण त्या योजनेचा फायदा खरं तर मी उठवला. आमच्या शाळेमध्ये जे जे शिक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली अपॉइंटमेंट झाले त्या प्रत्येक शिक्षकाला सरांनी बोलवून सांगितलं की तुम्हाला तुमची क्वालिफिकेशन वाढवायची आहे, म्हणजे तुम्ही अभ्यास करावा लागेल. आता हा अभ्यास करताना तुम्ही गाईडचा वापर नाही करायचा आहे. जी अभ्यासक्रमाची पुस्तकं असतील ती विकत घ्यायची, वाचायची, अभ्यास करायची आणि तुमची परीक्षा संपल्यानंतर ती शाळेकडे पुस्तकं द्यायची आणि त्याचं बिल मुख्याध्यापक तुम्हाला देतील. खरं तर मी एक SSC DED झालेला शिक्षक, त्यांच्या या मार्गदर्शनामुळे MA MAd होऊ शकलो सर. आणि MAdची डिग्री जेव्हा मी मिळवली त्यावेळेला त्यांचा आशीर्वादाचा जो हात माझ्या पाठीवरून फिरला, आजही माझं शरीर पुलकित होतंय की एका शाळेचे संस्थापक आपुलकीनं आपल्या स्टाफमधल्या सगळ्या शिक्षकांना सांगतात तुमचं एज्युकेशन वाढवा. आणि आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं सर की माझ्या शाळेतले सगळे शिक्षक पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. मग ते MA BEd असतील, MA BEd असतील, म्हणजे ही सगळी प्रेरणा या संस्थापकांची. एवढ्या 3 छोट्याशा मॅट येऊन सांगतोय. आणि त्याचबरोबर इथं व्याख्याते म्हणून आज माझे गुरुजी आहेत. फक्त मी 2 तासासाठी सरांच्या हाताखाली शिकलोय. मी त्यांचा विद्यार्थी आहे. माझे गुरुजी आलेत. गुरुजींचं स्वागत विद्यार्थ्यांनी करू नयेत, पण त्यांच्या पायाजवळ नक्की यांचं स्थान असेल. तरीही एक सभेचा नियम म्हणून मी सरांचं पहिल्यांदा स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर गांधी विचारधारा ऐकण्यासाठी, एका स्वातंत्र्य सैनिकाचं थोडंसं जीवन ऐकण्यासाठी आपण सगळेजण इथं आलात, याबद्दल तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो श्रमिक शिक्षण संस्थेच्या वतीनं आणि तसंच परिश्रम विद्यालय दोंडगे आणि संकेश्वरचं नाईक कुटुंबीय या सर्वांच्या वतीनं मग तुम्ही पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मूल म्हणजे बांबूचं कोवळं बेटच. जर वेळीच घडवाल तर पालखीचा दांडा होऊ शकतं, नाही तर सोटाही. मूल म्हणजे उमलणारं फूल असतं, त्याला मोकळा अवकाश द्यायला हवा. हवी फक्त एक फुंकर वाऱ्याची, हवा फक्त एक किरणस्पर्श प्रकाशाचा. मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं, त्याचं स्वतंत्र अस्तित्व असतं. त्याला फुलवण्यासाठी नैसर्गिक वातावरण द्यायला हवा. वळण लावणारे, काळजीचा सहवास देणारे हात हवेत, तेव्हा ते मूल चैतन्याचा झोत बनतं असं म्हणतात. त्यासाठीच उपयुक्त शिक्षणाची आवश्यकता असते, असा विचार मांडणाऱ्या प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार लवटे सर यांचा परिचय करून देतील प्राध्यापक PD पाटील सर. तसं आज माझ्याकडे सगळ्यात सोपं काम दिलं या कार्यक्रमातलं. सोपं यासाठी की या अर्थाने की लवटे सरांना जवळजवळ वेलिंज तालुक्यातील सर्व शिक्षण संस्थेतील शिक्षक, प्राध्यापक, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक संस्थेतील सर्व आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, केवळ महाराष्ट्र नाही तर भारत आणि भारताच्या बाहेरसुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे हे व्यक्तिमत्व प्राध्यापक प्राचार्य सुनील कुमार लवटे सर यांनी MA PhD केलं. महावीर कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून काम केलं. हिंदीचे एक तज्ज्ञ अध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. अनेक विद्यार्थ्यांना PhD आणि MPhilसाठी मार्गदर्शन केलं. हे एक शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे काम करत असताना समाजामध्ये सामाजिक चळवळींच्या मध्ये मग अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, कधी कधी ते अनाथ आश्रमामध्ये जाऊन अनाथांचे आई वडील झाले, तर कधी अपंगांच्यामध्ये जाऊन त्या आंधळ्यांची काठी झाली. कधी कधी सर आम्हाला सांगत असतात की त्यांची जी पुस्तकं आहेत सरांची आत्तापर्यंत 35 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आणि त्यामध्ये सगळ्यात सरांना ओळखण्यासाठी किंवा सरांची जर ओळख तुम्हाला करून घ्यायची असेल किंवा लवटे सर नक्की तुमच्या हृदयावर एक आपली जागा निर्माण करतील. आणि ते पुस्तक म्हणजे सरांचं आत्मचरित्र, खाली जमीन वर आभाळ.
हे त्यांचं आत्मचरित्र. सर ज्यावेळेला आपण सगळ्या जन्माला येतो, पण सर ज्यावेळेला जन्माला आले, सर नेहमी म्हणतात की मी येताना फक्त एवढंच घेऊन आलो, खाली जमीन होती, वर आभाळ होते, पण आज मला आनंद वाटतो की तुमच्यासारखे लाखो विद्यार्थी, लाखो कार्यकर्ते आणि समाजामध्ये काम करणारी माणसं माझ्या पाठीमागं उभं राहिली. अत्यंत लाघवी शब्दामध्ये, अगदी मृदू शब्दामध्ये सर्वच विषयांचं तत्त्वज्ञान सांगणारे, सामाजिक चळवळीमध्ये सर्व कार्यकर्त्यांना सामावून घेणारे, विचार आणि कृती त्याच्यामध्ये साम्य असणारे आणि विचार आणि कृती घेऊन जीवन जे जगले ते म्हणजे आदरणीय लवटे सर. अत्यंत प्रामाणिकपणे कुठलंही काम करायचं, जे काम करत असतो त्या कार्यक्रमाचं कामाचं नियोजन करायचं आणि ते करून घेत असताना हक्कानं माझ्यासारख्या आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ते सांगायचं आणि करून घ्यायचं. अत्यंत गुण शब्दामध्ये, मृदू शब्दामध्ये कुठलीही माहिती सांगणार. कधीही कुणावर रागाला आलेलं मी लवटे सरांना बघितलेलं नाही. कुठलाही प्रश्न निर्माण झाला की त्याचं उत्तर शोधण्यासाठी विचार करावा लागतो, हे तत्त्वज्ञान लवटे सरांनी आम्हा सगळ्यांना दिलं. लवटे सरांच्याबद्दल फार काही सांगत नाही, त्यांच्या व्याख्यानातून त्यांचा परिचय होईल, पण एवढं मात्र नक्की सांगतो की संवेदनशील मनाचा, सामाजिक जाणीवा असणारा आणि संवेदनशील मन घेऊन आयुष्यभर दुसऱ्याने सुद्धा संवेदनशीलतेने जगावं यासाठी प्रयत्न करणारा, या समाजामधला एक सामाजिक चळवळीतला प्रामाणिक कार्यकर्ता आणि या समाजामधला एक समाजावर निष्ठा असणारा प्रामाणिक माणूस, एवढीच लवटे सरांची ओळख करून देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजचे प्रमुख व्याख्याते माननीय प्राचार्य सुनील कुमार लवटे सर यांचा सत्कार श्रमिक शिक्षण संस्था दुंडगेचे अध्यक्ष माननीय श्रीयुत R.G. कुलकर्णी सर यांनी करावा ही नम्र विनंती. फुलतात फुलं तसं आपणही फुलावं, फुलतात फुलं तसं आपणही फुलावं, देता आला सुगंध तर देताना दिसावं, जळणाऱ्या दिव्यासारखं आपणही जळावं, देता आला प्रकाश तर देताना दिसावं. विद्यार्थी परायण असावा, तसे शिक्षकही विद्यार्थी परायण. तर विद्यमान निराशजनक चित्र बदलायला वेळ लागणार नाही. शिक्षक व्यवसायाच्या एकंदरीत सामाजिक लेखापरीक्षणाची वेळ येऊन ठेपली आहे. पाट्या टाकण्याचा सर्वत्र परिपाठ आढळतो. शिक्षकांनी मात्र आपल्या पाट्या आता भरून टाकायला हव्यात, तरच विद्यार्थी पालक त्यांच्या पाठीशी राहतील, असे स्पष्ट आणि परखड मत ते मांडतात. यानंतर प्राध्यापक अरविंद देसाई सर कार्यक्रमाचे आभार मानतील. गांधीवादी विचारवंत, स्वातंत्र्य सैनिक, शिक्षणतज्ज्ञ स्वर्गीय माना कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आयोजित व्याख्यानमालेचं आजचं दुसरं पुष्प गुंफण्यासाठी आदरणीय सुनील कुमार लवटे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी संयोजकांच्या वतीनं आभार मानतो. या कार्यक्रमाकरिता दोंडग्याहून कुलकर्णी परिवारातील सदस्य, शिक्षण संस्थेचे सर्व सदस्य, शिक्षक, नागरिक त्यांचंही आभार. विशेष करून संकेश्वरून नाईक परिवारातील सदस्य उपस्थित आहेत, त्यांचंही आभार. सर्व वृत्तपत्राचे पत्रकार, छायाचित्रकार, साऊंड सिस्टीम त्यांचेही आभार. नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सदस्य, प्रशासनातील सर्व अधिकारी, मुख्याधिकाऱ्यांच्यापासून शिपाईपर्यंत सर्वांचे आभार. आणि विशेष करून आपण सारी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात, त्या सर्वांचे मी आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. शैक्षणिक क्रांती हे आपल्यापुढे आजचे सगळ्यात महत्त्वाचे आव्हान आहे. अमेरिकेत स्थिरावलेले सत्ता केंद्र या शतकामध्ये भारतात अवतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारत सुपर पॉवर म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे आजच्या शिक्षण व्यवस्थेत बदल झाला पाहिजे. त्यासाठी उत्पादक आणि उपयुक्त शिक्षणाची आवश्यकता आहे. आजचे प्रमुख व्याख्याते माननीय डॉक्टर सुनील कुमार लवटे सर यांनी व्यासपीठावर आपला विषय मांडण्यासाठी यावा अशी त्यांना मी विनंती करते. श्रमिक शिक्षण संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या परिश्रम विद्यालय दुंडगे या संस्थेचे संस्थापक आणि थोर गांधीवादी कार्यकर्ते माना कुलकर्णी यांची जन्मशताब्दी तुम्ही सर्वजण साजरी करत आहात आणि ती साजरी करत असताना शिक्षण प्रबोधन व्याख्यानमाला तुम्ही सुरू केलीत.
हा माझ्या दृष्टीने एक आगळा वेगळा असा उपक्रम आहे. सर्वसाधारणपणे जन्मशताब्दी साजरी करत असताना लोक अलीकडच्या काळामध्ये पुतळे उभारतात, स्मरणिका काढतात, महाप्रसाद घालतात. असं काही न करता वेड्यासारखं तुम्ही एक व्याख्यानमाला चालवता. यातच तुमचं वेगळेपण दडलेलं आहे. आजच्या या व्याख्यानासाठी तुम्ही मला बोलवलंत. मी सुरुवातीलाच तुम्हा सर्वांचे आभार मानतो. सभागृहात मला नाव माहीत नाही असे फार कमी लोक आहेत. मी ज्यांचं नाव घेऊ शकेन अशी बहुसंख्य मंडळी मला इथे दिसत असल्यामुळे मी कुणाचंही नाव घेणार नाही. परंतु तुम्ही मला ऐकण्यापेक्षा माना कुलकर्णी यांना श्रद्धांजली देण्यासाठी, त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी ज्या आस्थेनं या ठिकाणी उपस्थित आहात त्याच्याबद्दल सुरुवातीलाच मी तुमचं अभिनंदन करतो. हीच व्याख्यानमाला एखाद्या राजकीय कार्यकर्त्याची असती तर कदाचित मांडव घालायला लागला असता, याची मला कल्पना आहे. पण गडिंग्लजमध्ये वेडे लोक किती असं जर कुणी मला विचारलं तर या सभागृहात जितके लोक उपस्थित आहेत तितकी सगळी मंडळी गडिंग्लज आणि परिसरात वेडी असं मी मानेन. त्याचं कारण असं की गांधी हा आपल्या जीवनातून खरं म्हणजे वजा झालेला विचार आणि आचार आहे. ज्या काळामध्ये परिश्रम विद्यालय सुरू झालं त्या काळामध्ये माझे 2 शिक्षक माना कुलकर्णींच्याकडे होते. एक दिवाकर हरिदास, अत्यंत वेडा शिक्षक. ज्यांना दिवाकर हरिदास माहीत आहेत त्यांना या गोष्टीची कल्पना असेल. ते किती वेडे होते माना कुलकर्णींसारखेच त्याचं मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगेन की माझ्या आयुष्यातली पहिली नोकरी मी दिवाकर हरिदासांच्याकडे म्हणजे आणखीन एका वेड्या माणसांनी स्थापन केलेल्या आजगावकर नावाचे आणखीन एक वेडेग्रस्त या परिसरात राहतात. मी वेडा शब्द वापरतो याचा संदर्भ काळाशी आहे, माणसांच्या गुणवत्तेशी आणि त्यांच्या विक्षिप्तपणाशी नाही. की वर्तमान काळामध्ये ही सगळी माणसं वेडी ठरावीत असा आचार या सगळ्या लोकांनी जपलेला तुम्हाला दिसेल. त्यांचं वेडेपण हे माझ्यासारख्याला पण त्या काळात न पेलवणारं शिवधनुष्य होतं. मी आजही मान्य करतो, तुम्ही मान्य कराल ज्यांना शिवधनुष्य उचलता आलं नाही. आमचे मित्र श्रीकांत नाईक आमच्याबरोबर होते आजगावकरांच्याकडे. त्यामुळे आम्ही त्या काळामध्ये तरुण शिक्षक प्राध्यापक किती अस्वस्थ होतो याची आज मला या ठिकाणी उभारल्यानंतर जास्त जाणीव होते. मी तुम्हाला अगदी मोकळेपणाने सांगेन. दिवाकर हरिदास पिंपळगावला मुख्याध्यापक आणि मी त्यांचा सहाय्यक. पिंपळगावला 1971 साली आत्ता जो पूल होता तो पूल नव्हता. उत्तूरून पिंपळगावला जायला बस नव्हती. 6-7 मैल आम्ही चालत जायचो. पिंपळगावला पाऊस संपला की पाणी नसायचं. अशा काळामध्ये हरिदास सरांनी शाळेच्या सगळ्या परिसरामध्ये भाड्याच्या जागेत, ते पण म्हणजे भाड्याच्या जागेच्या अंगणात वृक्षारोपण करण्याचा वेडेपणा त्या काळामध्ये हरिदास सरांनी केलेला होता. मी त्यांना असं म्हणलं की अहो सर पाणी नाही, तुम्ही झाडं लावता खरं पण पाणी नाही. ते म्हणले असलेल्या पाण्याचा आपण मॅक्सिमम वापर करू. मला त्या क्षणी काही कळालं नाही. नंतर 2 दिवसांनी मी असं म्हणलं की सर किती दिवस पाणी घालायचं. ते मला सुनील भाऊ म्हणायचे. म्हणले सुनील भाऊ असं करू, तुम्हाला इतकीच झाडाखाची चिंता आहे ना तर असं करा, जेव्हा जेव्हा लघवी लागेल तेव्हा झाडाच्या बुंध्याला करा. हे ऐकताना तुम्हाला बरं वाटणार नाही पण गांधीवादी माणसं किती व्यवहारी असतात. मी मगाशी जे म्हटलं ना की गांधी व्यवहार आणि विचार आपण वजा केल्यामुळे आपल्या जीवनात काय काय संकट आली. पाणी आपल्याला प्यायला आता मिळत नाही,
याचं कारण असं की गांधीवाद आपण विसरलो. गांधीजींची एक फार छान मित्रांनो कथा आहे, खांडेकरांनी लिहिलेली लघुनिबंध आहे आणि लघुनिबंधामध्ये कथा आहे. त्या लघुनिबंधाचं शीर्षकच आहे अर्ध भांड पाणी. गांधीजी साबरमतीच्या आश्रमामध्ये एका परदेशी शिष्टमंडळाबरोबर बोलत असताना त्यांना तहान लागली आणि त्यांनी आपल्या स्वयंसेवकाला कार्यकर्त्याला पाणी आणायला सांगितलं. कार्यकर्ता अत्यंत आज्ञाधारक, त्यांनी पाण्याचा पेला आणून ठेवला. गांधीजींनी आपल्याला पाहिजे तेवढं पाणी पिलं आणि पेला ठेवला आणि ते परत चर्चेमध्ये रंगून गेले. परत एक अर्ध्या तासांनी त्यांना पाणी म्हणजे तहान लागली. बघतात तर समोर पेला पण नाही आणि पाणी पण नाही. त्यांनी त्या कार्यकर्त्याला बोलवलं, रे ते भांडं कुठे गेलं पाण्याचं? ते म्हटलं तुम्ही पाणी पिऊन झाल्यानंतर टाकलं म्हणले मी समोरच्या अंगणात पाणी आणि ग्लास ठेवून टाकला आहे म्हटले. अरे म्हटले मी पाणी एवढ्यासाठी अर्ध पिलेलं होतं, परत मला तहान लागणार आहे याची जाणीव असल्यामुळे ते उरलेलं अर्ध भांडं पाणी नंतर तहान लागल्यावर प्यायचं म्हणून ठेवलं. तर इथून पुढे लक्षात ठेव की जे उरलेलं पाणी असेल ते परत पिण्यासाठीच असतं. एवढा जरी तू शहाणपण या आश्रमात शिकला तरी भारताला पाण्याचं दुर्भिक्ष लाभणार नाही. मला वाटतं त्या कार्यकर्त्यानंतर आपण काहीच शिकलो नसल्यामुळे आपल्याला पाण्याचं दुर्भिक्ष अजूनही जाणवतं. मी अनेक हॉटेलांच्यामध्ये जातो आणि लक्षात येतं की ग्लासभर पाणी का आणून ठेवतात मला अजून न कळलेली गोष्ट आहे. माणसं पाणी पिल्यासारखं करतात. घरात देखील असाच व्यवहार आहे. हे मी तुम्हाला अशासाठी सांगतो की माना कुलकर्णींसारख्या गृहस्थाला आपण आज आदरांजली 100 वर्षानंतर वाहतो. याचं कारण असं आहे की त्यांनी जो जीवन व्यवहार, जो विचार व्यवहार, जो कार्यव्यवहार आपल्या जीवनामध्ये पाळला मित्रांनो, 100 वर्षानंतर त्याचं महत्त्व अधिक अधोरेखित होतं असं तुमच्या लक्षात येईल. दुसरे शिक्षक परिश्रम विद्यालयामध्ये होते ते म्हणजे शशिकांत महाडेश्वर. शशिकांत महाडेश्वर मला इंग्रजी आणि मराठी शिकवायचे आणि त्यांची शिकवण्याची एक पद्धत होती की ते आपलं जे पाठ्यपुस्तक असायचं ते स्वतः खरेदी करायचे. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं होतं, मी त्यांच्यानंतर अनेक वर्ष त्यांचा सहकारी म्हणूनही शिकवत राहिलो. ते मला असं सांगायचे, सतत सांगायचे की माना कुलकर्णींनी आम्हाला असं शिकवलं, कुलकर्णी सरांनी असं शिकवलं. त्यातली एक शिकवलेली गोष्ट मला अजून लक्षात आहे. ती काय आहे तर ते म्हणायचे की कुलकर्णी सरांनी आम्हाला असं सांगितलं होतं की शिक्षकांनी वर्गात जाताना, शिकवायला जाताना तयारी करून जावी. आता शिक्षकांना तयारी करावी लागत नाही, ते तयारीचे शिक्षक असतात. किती तयारीचे, त्यांना काही लागत नाही शिकवायला आणि खरं म्हणजे डोकं पण लागत नाही. असा एक काळ मित्रांनो आपल्या जगामध्ये येऊन गेलेला आहे. माझे शिक्षक महाडेश्वर सर पाठ्यपुस्तक घ्यायचे नवं, दरवर्षी नवं पाठ्यपुस्तक घ्यायचे. हा पण एक वेडेपणाच की पुस्तकं खरं म्हणजे शिकवायला लागतात कशाला, असं जर आज तुम्ही वर्गात गेला तर तुमच्या लक्षात येईल. मला असेही प्राध्यापक माहीत आहेत, माझ्या सहकार्यांचा अनुभव म्हणून सांगतो की ते वर्गात रिकाम्या हाताने जायचे आणि समोरच्या मुलाचं पुस्तक घेऊन शिकवायला लागायचे. म्हणजे शिक्षकांनी किती निगरगट्ट असावं याचं ते फार सुंदर उदाहरण मला असलेलं दिसतं. आणि यात अतिशयोक्ती अजिबात नाही. काटेसर सांगतील की आजही अशी तुम्हाला महाभाग शाळांच्यामध्ये मिळतील. महाडेश्वर सर दरवर्षी एक नवं पुस्तक विकत घ्यायचे. आता खरं म्हणजे एक पुस्तक गेल्या वर्षी शिकवल्यानंतर परत पुढच्या वर्षी कशाला विकत घ्यायचं. पण त्यांची एक शिस्त होती कुलकर्णी सरांनी शिकवलेली. ती शिस्त काय होती तर पुस्तक घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक एक कोरं पान घालायचं आणि ते बाइंड करून घ्यायचं. आणि मग उद्या आपण एक कविता शिकवणार आहे ना, तर आदल्या दिवशी ती कविता वाचायची, त्याचे कठीण शब्द लिहायचे, त्याचे संदर्भ लिहायचे, तयारी करायची आणि मग वर्गात जायचं. आता गेल्या वर्षी कवितेची तयारी केल्यानंतर परत यावर्षी कशाला तयारी करायला लागते. पण ते दरवर्षी उठाबशा काढायच्याच. कारण परिश्रम विद्यालयाने शिकवण्यापूर्वी परिश्रम घ्यायला त्यांना शिकवलेलं होतं. आत्ताचं शिक्षण मित्रांनो उपयोगी राहिलेलं नाही आणि ते
उत्पादक पण राहिलं नाही. याची 2 कारणं मला अशी दिसतात मित्रांनो. एक तर शिक्षणामध्ये शिक्षकांनी जो प्राण ओतायला पाहिजे तो ओतायचं बंद केल्यामुळे आजचं शिक्षण मला अनुपयुक्त वाटायला लागलेलं आहे. आणि दुसरं, आपलं जे मायबाप सरकार आहे त्या मायबाप सरकारने असं ठरवून टाकलेलं आहे की आपल्याला उत्पादक पिढी निर्माणच करायची नाही. आपल्याला जी फौज निर्माण करायची आहे शिक्षणातून ती बेकारांची फौजच असली पाहिजे असं त्यांनी एक अलिखित कार्यक्रम ठरवल्याचं तुम्हाला दिसेल. त्याची एक 2-3 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. तुमच्यापैकी चेहऱ्यावरूनच माझ्या असं लक्षात येतं की बरेचसे एकतर निवृत्त शिक्षक प्राध्यापक आहेत आणि बरेचसे वर्तमान शिक्षक असलेले दिसतात. फार कमी तरुण आणि शिक्षक नसलेली मंडळी मला दिसतात. आता तुम्ही म्हणाल की हे कसं तुम्हाला कळालं, तर रोज असलाच कार्यक्रम मी करत असल्यामुळे मला बघितल्यावर लगेच कळतं की कोण काय आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला असं सांगत होतो, म्हणजे शिक्षक मला चेहऱ्यावरनं कळतं असं अलीकडे माझं एक ज्ञान झालेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, मला पत्रकार पण आता कळायला लागलेत बरं का तुम्ही सर, चेहऱ्यावरनं कळायला लागलेले आहे. हा गमतीचा भाग मित्रांनो सोडून देऊ, पण मी तुम्हाला असं सांगेन की शिक्षणामध्ये अलीकडच्या काळामध्ये वैयर्थ का आलं असं जर तुम्ही मला विचाराल तर महाराष्ट्रापुरतं आपण बोलायला लागू तर तुमच्या असं लक्षात येईल की आपलं पाठ्यपुस्तक मंडळ जी पाठ्यपुस्तकं तयार करतं किती वर्षे चालतात असं जर तुम्ही मला विचाराल तर साधारणपणे बालभारतीने तयार केलेल्या पुस्तकाचा लौकिक असा आहे ते किमान एका पिढीपर्यंत चाललं पाहिजे. म्हणजे 12-13 वर्ष पुस्तक बदलायचं नाही असं त्यांनी अलिखित नियमच करून टाकलेला तुम्हाला दिसेल. अलीकडच्या काळात त्यांना सद्बुद्धी झाली आणि ते 3-5 वर्षांनी 6 वर्षांनी पुस्तक बदलायला लागलेले दिसत आहेत. पण मला चांगलं आठवतं की 12 वर्षापूर्वी मी संपादित केलेलं पुस्तक मी रिटायर्ड झालो तरी ते त्याच सिलेबसमध्ये राहिल्याचा प्रघात असा दिसतं. बरं, हे पाठ्यपुस्तक मंडळापुरतंच का? तुम्हाला शिवाजी विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ उच्च शिक्षणात पण असं दिसेल की वर्षोनवर्ष पाठ्यक्रम बदलायची नाही. आणि ती किती बदलायची नाहीत, अगदी वर्तमानामध्ये सगळे विद्यार्थी कॉम्प्युटर लिटरेट असताना आपले सगळे प्राध्यापक इलिटरेट शिक्षण विद्यार्थ्यांना देत असतात कारण त्यांना कॉम्प्युटर येत नसतो. ते सिलेबस असा तयार करतात की ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर असणार नाही. ते फार हुशार असतात. आपली नोकरी कशी टिकेल, आपल्याला पेन्शन कशी मिळेल याचाच त्यांना घोर पडलेला असा एक समुदाय मित्रांनो आपल्या आसपास सगळ्या विकसित झालेली स्थिती तुम्हाला दिसेल. त्यामुळे वर्तमान शिक्षण, मी काही शिक्षक आणि प्राध्यापकांच्यावर टीका करण्यासाठी हे बोलतो असं नाही. तुम्हाला जेव्हा शिक्षण प्रबोधनाबद्दल गांभीर्याने विचार करायचा असेल तेव्हा तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की आपले शिक्षक कसे आहेत, आपलं शिक्षण कसं आहे, आपली शिक्षण व्यवस्था कशी आहे. हे जोपर्यंत तुम्ही वस्तुनिष्ठ पद्धतीने समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला बदलाचा आराखडा, आपलं शिक्षण उपयुक्त व्हावं आणि उत्पादक व्हावं याचा विचार तुम्हाला करताच येणार नाही अशी भारताची सध्याची स्थिती आहे. त्यामुळे जेव्हा आपण भारताच्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेबद्दल, बदलाबद्दल, उपयुक्ततेबद्दल आणि उत्पादकतेबद्दल बोलायला लागू तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की जगामध्ये किती लोक कॉशियस असतात, किती प्रयत्नशील असतात हे देखील आपण याच्याबरोबर बघायला लागलो तर तुमच्या असं लक्षात येईल की अरे आपण खरोखरच आपली शिक्षण व्यवस्था समूळ बदलायची गरज आहे. मी एक साधं उदाहरण तुम्हाला देतो की आपण एक असं घेऊ की आपलं कॉमर्सचं शिक्षण म्हणजे आपल्याकडे होणारी BComची मुलं, मला हे सिलेबस वर्तमान BComचं सिलेबस मला माहीत नाही पण माझी खात्री आहे, मला सिलेबस माहीत नाही पण मला याची खात्री आहे. काय खात्री आहे मला, की मला याची पूर्ण खात्री आहे की त्याच्यामध्ये ATM नसणार. मला याची पूर्ण खात्री आहे की त्याच्यामध्ये ई-बँकिंग म्हणजे बँकिंग बाय मोबाईल ॲप हे त्याच्यामध्ये नसणार. हे मी असं का सांगतो तर आपल्याला इतकं ताजं शिकवायची सवय नाही. ताजं याचा अर्थ असा की जग बदलल्याबरोबर शिक्षण बदललं पाहिजे याचा एक
जो एक जागेपणा लागतो, तो जागेपणा जगामध्ये सर्वत्र जो दिसतो तो आपल्याकडे दिसत नाही. तुम्हाला असं लक्षात येईल, जगामध्ये सध्या 21व्या शतकामध्ये जी मोठमोठी विद्यापीठं आहेत, म्हणजे अगदी एक सगळ्यात जगातलं चांगलं शिक्षण देणारं एक नंबर जे विद्यापीठ मानलं जातं आणि वर्षोनवर्ष तेच विद्यापीठ जगामध्ये, म्हणजे जगामध्ये दरवर्षी विद्यापीठं, महाविद्यालय यांची रँकिंग जाहीर होतात. हार्वर्ड नावाचं जे अमेरिकेतलं विद्यापीठ आहे हे वर्षोनवर्ष जगातलं एक नंबरच राहिलेलं आहे. आणि जर तुम्ही ते जगातलं एक नंबर विद्यापीठ वर्षोनवर्ष का राहतं याचा जर तुम्ही अभ्यास केला तर 4-5 गोष्टी मी तुम्हाला महत्त्वाच्या सांगेन. एक म्हणजे दरवर्षी ते आपलं सिलेबस बदलतात, पहिली गोष्ट. दुसरं असं की शिक्षक पण दरवर्षी बदलतात. हे जरा अतिच झालं नाही का, की एकदा शिक्षक नेमल्यानंतर तो रिटायर्ड झालेपर्यंत तसलाच पाहिजे आणि तसाच पाहिजे, तो त्याच शाळेत पाहिजे. हार्वर्डमध्ये शिक्षकांची नियुक्ती असत नाही. हार्वर्डमध्ये इन्व्हायटेड टीचर असतात. शिक्षकांना बोलवलं जातं की तुम्ही या आणि इकॉनॉमिक्स शिकवा, तुम्ही आणि मराठी शिकवा, तुम्ही आणि हिंदी शिकवा. टीचर्स आर इन्व्हायटेड, दे आर नॉट अपॉइंटेड. तिसरी गोष्ट अशी की ते असं पाहतात की आपल्या विद्यापीठामध्ये जगातल्या सगळ्या देशातले विद्यार्थी शिकायला आले पाहिजेत. त्यांचा एक विश्वास आहे शिक्षणाबद्दलचा. तो विश्वास काय आहे? इक्वॅलिटी इन डायव्हर्सिटी असं ते मानतात, की आम्हाला जगातल्या सर्व जाती, धर्म, भाषा, वंशांचे लोक घेऊन त्यांना शिकवायचं आहे आणि त्यांना समान शिकवायचं आहे. आता तुम्ही पहा की वेगवेगळ्या जात, धर्म, वंश, भाषांचे, संस्कृती, परंपरांचे लोक घ्यायचे आणि त्यांना समान शिकवायचं. आता तुमच्या लक्षात येईल की सगळ्या जगाचं अमेरिकनायझेशन का सुरू आहे. तर ते विद्यार्थी, हार्वर्डमधून निर्माण होणारे विद्यार्थी जगातल्या सगळ्या की पोस्टवर जातात आणि सगळ्या की पोस्टवर गेल्यानंतर हार्वर्डला त्यांना जे शिकवलं असेल ते जगाला शिकवतात. त्यामुळे असं सांगितलं जातं की हार्वर्डचा जो चेहरा आहे तो जगाचा चेहरा आहे. भारताचा चेहरा, भारताचा प्रभाव जगावर का पडत नाही, तर भारताच्या शिक्षणाने अजून जगावर प्रभाव पाडावा असा पुरुषार्थ शिक्षणातून निर्माण केलेला नाही. मग तुम्हाला असं लक्षात येईल की तिथंच इतक्या दर्जाचं शिक्षण का मिळतं, तर तिथल्या शिक्षकांना हे बंधन आहे. काय बंधन आहे? ॲक्सेसेबल 24 hours टू द स्टुडंट, की तिथला प्रत्येक शिक्षक हा 24 तास विद्यार्थ्यांना उपलब्ध असला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल तो काय पोलीस आहे का? जगामध्ये मित्रांनो पोलीस आणि शिक्षक हे 24 तास ऑन ड्युटी मानले जातात. अपवाद फक्त भारत आहे. जगामध्ये 2च व्यवसायांना सगळ्यात जास्त पगार आहे मित्रांनो, एक पोलीस आणि दुसरा शिक्षक. कारण का, तर ते 24 तास काम करतात म्हणून त्यांना जास्त पगार. त्याच तत्वाने आपल्याकडे पगार आला, पण ते काम काय मित्रांनो आपल्याकडे 24 तासाची ड्युटी काही आली नाही. म्हणजे माझ्या एका प्रकाशक मित्रांचा मुलगा सध्या हार्वर्डमध्ये पब्लिकेशन स्किलमध्ये काहीतरी डिप्लोमा करतो आहे, की पुस्तक प्रकाशित करण्याची कौशल्य काय, असं एक छोटा सिलेबस आहे, क्रॅश कोर्स आहे वर्षाचा, त्याला तो शिकतो. तो मला असं सांगत होता, परवा आला होता भेटायला, की आमचे शिक्षक आम्ही केव्हाही ऑन कॉल त्यांना भेटू शकतो, म्हणजे फोन करू शकतो. आमच्या शिक्षकांना आम्ही मोबाईल केला, फोन केला आणि त्यांनी घेतलं नाही असं कधी होणार नाही. समजा घेतला नाही त्यांनी त्या क्षणी, तर त्यांचा परत फोन येणार म्हणजे येणारच. दिस इज ॲक्सेसिबिलिटी ऑफ अ टीचर टू अ स्टुडंट. आपल्याकडे एखाद्या विद्यार्थ्यांनी एखाद्या शिक्षकाला शंका विचारायची ठरवली धिटाईनी, आणि ती पण वर्गामध्ये, धिटाईनी आणि ती पण वर्गामध्ये. आपले शिक्षक कसे रिॲक्ट होतात माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहीत आहे. आपल्याकडे एक शटअप कल्चर नावाचं एक कल्चर आहे, की ते आपण शाळांच्यामध्ये इतकं छान रुजवलेलं आहे की आपल्याला पहिलीला शिकवलं जातं की हाताची घडी तोंडावर बोट. आपला विद्यार्थी पहिलीला जे हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवतो तो आयुष्यभर कधी तोंड उघडत नाही.
असा एक मूक भारत आपण शाळांच्या मधून निर्माण केलेलं आहे. ऑन दी कॉन्ट्री जगामध्ये मित्रांनो मुलांना टॉकेटिव्ह बनवलं जातं. म्हणजे बालवाडीच्या शिक्षिकेचं कौशल्य काय, तर तिने असं मुलांना बोलायला, पोपटासारखं पटापट बोलायला, प्रश्न विचारायला. आणि ते तर असं म्हणतात की बालवाडीच्या शिक्षिकेनी मुलांना नुसत्या राईम्स नाही शिकवायच्या, म्हणजे बडबड गीतं नाही शिकवायची, मुलांना नुसतं ABCD नाही विचारायचं. बालवाडीलाच असं शिकवलं जातं, आस्क द क्वेश्चन टू युअर फादर, आस्क द क्वेश्चन टू युअर मदर, आस्क द क्वेश्चन टू युअर टीचर. या 3 गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. आपल्याकडे बरोबर या तिघांना प्रश्न विचारायचं स्वातंत्र्य आपण ठेवलेलं नाही. जग जे स्वातंत्र्य देतं त्या सगळ्या स्वातंत्र्याचं हरण मित्रांनो आपण मुळातच करतो. म्हणून तुम्हाला असं दिसेल की आपल्या शिक्षणाचा जो मूळ पाया, ज्या मूळ पायामध्ये जिज्ञासा निर्माण होते, असा पायाच मित्रांनो आपण भुसभुशीत ठेवलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा आपण शिक्षणाबद्दलच्या प्रबोधनाचा मूलभूत विचार करायला लागू, तेव्हा तो विचार मित्रांनो आपल्याला बालवाडीपासून करायला लागेल. जर तुम्हाला भारतातलं शिक्षण हे खऱ्या अर्थाने उपयुक्त आणि उत्पादक व्हायचं असेल तर बालवाडी हा त्या शिक्षणाचा सगळ्यात मोठा पाया आहे, अशी माझी धारणा आहे. मला चांगलं आठवतं की बालवाडीचे शिक्षक जगामध्ये कसे असतात याची एक माझी फार चांगली, आणि ज्याला मी असं म्हणेन की मी आयुष्यभर बालवाडीचा शिक्षक कसा असावा हे 2 कारणांसाठी विसरू शकत नाही. एक म्हणजे माझ्या बालवाडीच्या ज्या शिक्षिका होत्या, मी पंढरपूरला वावा नवरंगे बालकाश्रमासारख्या एका अनाथ विद्यार्थी वसतिगृहामध्ये शिकलो. पण माझ्या त्या आश्रमामधली जी बालवाडी होती मित्रांनो, ती इतकी समृद्ध होती. म्हणजे त्या माझ्या शिक्षिका ज्या होत्या शिकवणाऱ्या, त्या मॉन्टेसरी ट्रेंड होत्या. मॉन्टेसरी ट्रेंड म्हणजे मॉन्टेसरीचा कोर्स केलेला नव्हे, मॉन्टेसरीकडून शिकून आलेल्या, मॉन्टेसरीनं जिला शिकवलेलं होतं अशी ती बाई होती. आमच्या बाईंचं मला नाव पण चांगलं आठवतं. तुम्हाला जर मी विचारलं तुमच्या बाईंचं नाव सांगा बालवाडीच्या, तर आय एम डाऊटफुल दॅट यू विल अटर द नेम ऑफ युअर प्रायमरी फर्स्ट टीचर ऑफ युअर लाईफ. नलिनी जोशी, आम्ही नलिनी ताईच म्हणायचो त्यांना, पण नाव चांगलं माझ्या लक्षात आहे. आणि त्या लक्षात असण्याचं आणखीन एक कारण त्या माझ्या शेजारी पण राहायच्या. पण त्याच्यापेक्षा जास्त कारण त्या ज्या पद्धतीचं शिकवायच्या. मी फक्त 2-3 गोष्टी बालवाडी कशी असावी याचे सांगतो. आमच्या बालवाडीमध्ये एक झोपायची खोली होती. म्हणजे मुलांना झोप लागली की ते आमच्या नलिनीताई शेजारच्या खोलीमध्ये नेऊन थापटून झोपवायच्या. आपल्याकडे जर मुलगा बालवाडीत झोपायला लागला तर त्याला स्लॅप केलं जातं. माझी शिक्षिका मला झोपवायची आणि आपल्या शिक्षिका तर स्लॅप करतात, थोबाडीत देतात. माझी 3 वर्षाची नात आहे, ती म्हणती आमच्या सिस्टर ज्या आहेत ना फार खास्ट आहेत, नुसतं त्यांचे डोळे बघितले तरी झोप जाते. केवढा फरक मित्रांनो. म्हणजे 60 वर्षांच्या मध्ये इतका फरक शिक्षक या रोलमध्ये जर झालेला असेल तर आपण केव्हा तरी आपले रोल, आपल्या शिक्षणाबद्दलचे रोल तपासून घेतले पाहिजेत. दुसरं मी तुम्हाला असं सांगेन की ज्या फ्रान्सच्या शिक्षिकेचं मी तुम्हाला सांगत होतो, म्हणजे या शिक्षिका आमच्या तर कधी रागवायच्या नाहीत, कधी बोलायच्या नाहीत, पण काय काय शिकवलं त्यांनी. एक साधा नलिनीताईंनी शिकवलेला मला स्पर्श आठवतो. एक साधी स्पर्शपट्टी होती आणि एकावर खरखरीत आणि एकावर गुळगुळीत. ते आमचे डोळे बांधायचे, हात ठेवायचे आणि विचारायचे, म्हणजे हात बदलायचे, इकडचा तिकडे तिकडचा इकडे करायचे आणि विचारायचे की खरखरीत का गुळगुळीत आहे सांग. स्पर्शज्ञान त्या बाईंनी मला जे दिलं ना मित्रांनो, माझ्या त्या स्पर्शज्ञानामुळे मला आज तुमचे चेहऱ्यावरून देखील तुमचे स्पर्श कळतात. शिक्षकांनी एखादा संस्कार तुम्हाला जर उपजत आणि अस्सल दिला तर तुमच्यामध्ये किती परिणाम होत असतात त्याचं सुंदर उदाहरण म्हणून मला त्या नलिनीताईंचं देता येतं. दुसरं उदाहरण, मी पहिल्यांदा विदेशामध्ये गेल्यानंतर एका मतिमंद मुलींच्या आणि मुलांच्या बालवाडीमध्ये गेल्याचं मला आठवतं. बालवाडी पण
फ्रान्समधली 17-18 खोल्या बालवाडीला, हे तर आपल्या पुढच्या 100 वर्षात भारतामध्ये अशी बालवाडी निर्माण होईल असं आपण कधी कल्पना पण करू शकणार नाही. आपल्याकडे बालवाडीची एक रूढ आणि खरं म्हणजे भविष्यात पण असलेली कल्पना आहे की 50 मुलं, 1 बाई, 1 घोडा, तो पण बिनकानाचा, बिन शेपटीचा, 1 पाण्याचा पिंप, 1 चादर, एवढं म्हणजे आपली बालवाडी. शी करायला परत टॉयलेट वगैरे असावंच अशी काय आपली गरज नसते. आपल्याला संस्कारच असे स्वच्छतेचे दिलेले आहेत की मोदींनी किती प्रयत्न केला तरी भारत स्वच्छ होणार नाही. हे सगळं शिक्षणातील, हे सगळे अवकाश आहेत आपले. आपल्याला जेव्हा देश शिक्षणातून महासत्ता बनवायचा असेल ना मित्रांनो, आपण हे केव्हा तरी विचारलं पाहिजे की जोपर्यंत आपण बेसिक एज्युकेशन, बालवाडीचं शिक्षण जोपर्यंत आपण समृद्ध करणार नाही ना, आपलं शिक्षण नाही समृद्ध होणार. आणि ज्या देशाचं शिक्षण समृद्ध होत नाही मित्रांनो, त्या देशाचे नागरिक देखील कधी समृद्ध आणि जबाबदार होत नसतात. त्या फ्रान्समधल्या बालवाडीमध्ये मी जेव्हा गेलो होतो तेव्हा त्या एका वर्गामध्ये 1 बाई, 1 मुलगी आणि त्या वर्गात दुसरं कोणीच नाही. छान वर्गाच्या या कडेपासून त्या कडेपर्यंत छान कागद असे चिकटून लावलेले होते आणि 1 बाई आपल्या मांडीवर एका मुलीला घेऊन तिला चित्र शिकवत होते. मला कळेना की हे काय शिक्षणाची ही परी आहे, हा काय शिक्षणाचा प्रकार आहे की 1 to 1 टीचिंग. आपल्याकडे कसं की आपण सगळेच आंबेडकरांच्या नावावर काय काय खपवतो तुम्हाला माहीत आहे की आपल्याकडे असं सांगितलं जातं की आंबेडकरांनी आपल्याला मास एज्युकेशन शिकवलं. त्या बाईंनी शिकवताना मी असं म्हटलं नंतर त्यांना की अरे हे तुमचं अतिच झालं शिक्षण, आमच्याकडे या म्हटलं, आमच्याकडे मास एज्युकेशन आहे. म्हणजे मी त्या काळामध्ये गोखले कॉलेजमध्ये शिकवत होतो पहिल्यांदा जेव्हा विदेशात गेलो. माईच्या वर्गामध्ये चांगली 1000 मुलं होती. मी असा स्पीकरवरनं गोखले कॉलेजला शिकवायचो. मी म्हटलं व्हॉट यू आर टीचिंग अबाउट 1 to 1, वी हॅव टीचिंग नियर अबाउट 200 to 1000 स्टुडंट ॲट ए टाईम अँड आय अटर द वर्ड की वी आर प्रमोटिंग मास एज्युकेशन. मी असं मोठ्या अभिमानाने सांगायला लागलो की आम्ही सार्वत्रिक शिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते आहोत, आम्ही सगळ्या समाजाला एकदम शिकवतो, सगळ्या समाजाला एकदम शहाणे करतो. त्या बाईंनी शांतपणे ऐकून घेतलं आणि ती नंतर शांतपणे मला असं म्हणली, यू आर नॉट प्रमोटिंग मास एज्युकेशन, यू आर प्रमोटिंग मॉब एज्युकेशन. मित्रांनो, अजूनही आपण मासकडे गेलेलो नाही, अजून आपण मॉबकडेच आहोत असं तुमच्या स्वातंत्र्याच्या 67 वर्षाच्या प्रवासानंतरही दिसेल. असं मी का म्हणतो तर ती बाई एका मुलीला घेऊन काय शिकवत होती, त्या मुलीची आई वारली होती आणि ती मुलगी सतत एकच चित्र काढायची आईचं आपल्या. तिच्या जे हेड मिस्ट्रेस होत्या त्या बाईंच्या, त्या बाईंना हेड मिस्ट्रेसनी एक जॉब दिलेला होता त्या मुलीला शिकवायचा. काय की त्या मुलीला असा लळा लावा, त्या मुलीला असा लळा लावा की ती आपल्या आईची आठवण काढणार नाही आणि आईचं चित्र काढायचं बंद होऊन तुमचं चित्र काढेल. त्या बाई तिला लळा लावत असा प्रयत्न करत होत्या की तिनं आपलं चित्र काढावं. मित्रांनो, मला सांगा की इतक्या संवेदनशीलतेनं आपण मुलांच्या भावविश्वाचा आपल्या वर्तमान शिक्षणामध्ये विचार करतो का? जोपर्यंत आपण मुलांच्या व्यक्तिगत गुणदोषांचा, व्यक्तिगत वृत्ती आणि विचारांचा, त्यांच्या बुद्धिमत्तेचा, त्यांच्या वृत्तींचा विचार जोवर आपण करणार नाही शिक्षणामध्ये प्राथमिकरित्या, तोपर्यंत आपलं शिक्षण मित्रांनो म्हणजे एक नेहमी अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही मॉलमध्ये जात असाल आणि कपडे खरेदी करत असाल तर अलीकडे एक स्त्री पुरुष सगळ्यांच्यामध्येच तो भाग आलेला आहे. सबसाईज नावाचा एक प्रकार आहे. सबसाईज म्हणजे बाप भी पहने और बेटा भी पहने. अलीकडच्या काळामध्ये जितकी माणसं म्हातारी होतात तितके तरुण कपडे घालतात माझ्यासारखे, असं तुमच्या लक्षात येईल. एक नवा काळ येऊन गेलेला आहे की मुलाचा टी शर्ट बाप सहज घालतो, मुलीची लेगीज आई सहज घालते, असा एक काळ आता आपल्या आसपास येऊ घातलेला आहे.
हे जे संक्रमण आहे हे नुसतं कपडे बदलाचं संक्रमण नाही मित्रांनो. तुम्हाला असं लक्षात येईल की आपलं समाज जीवन इतक्या गतीने ट्रान्सफॉर्म व्हायला लागलेलं आहे की त्या गतीने जर तुम्ही तुमचं शिक्षण ट्रान्सफॉर्म केलं नाही तर आपण जगाच्या मागेच राहणार. म्हणून जर तुम्हाला आपलं शिक्षण हे उत्पादक आणि उपयुक्त करायचं असेल तर काय काय केलं पाहिजे, तर या काळाच्या गरजा काय आहेत. अलीकडच्याच काळामध्ये मित्रांनो की लोक असं म्हणतात की निवृत्त झाल्यानंतर शिक्षक काही करत नाही. मी निवृत्त झाल्यानंतर एक केलेलं संशोधन तुम्हाला फक्त सांगतो, म्हणजे काय पुरुषार्थ म्हणून नव्हे, पण माणसांनी कसं नवीन शिकलं पाहिजे, नवीन मांडलं पाहिजे, नवीन विचार केला पाहिजे याची गोष्ट म्हणून सांगतो. मी रिटायर्ड होण्याच्या वेळी युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनची एक ग्रांट घेतली ती आणि त्या ग्रांटमधून मी एक हिंदीमध्ये विशेषतः एक पुस्तक लिहिलं, म्हणजे एक प्रकल्प लिहिला संशोधनाचा. ते प्रकाशित पण झाला, जगामध्ये तो गाजला पण. पुस्तकाचं शीर्षक काय आहे, हिंदी वेब साहित्य. हिंदी वेब साहित्य काय पुस्तकात आहे त्या, तर इंटरनेटवर जे हिंदी साहित्य प्रकाशित होतं त्या साहित्याचा पूर्ण अभ्यास आहे. त्या पूर्ण पुस्तकामध्ये 600 पानाच्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत कोणत्याही मुद्रित पुस्तकाचा संदर्भ घेण्यात आलेला नाही, पहिली गोष्ट. नंतर ते पुस्तक मी पेनने लिहिलेलं नाही, म्हणजे मी टाईप केलं आणि ते पुस्तक प्रकाशित पण वेबवरच झालं, नंतर ते प्रिंट आऊट झालं. शिक्षण कसं बदललेलं आहे मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगेन की तुम्ही जर तुमच्या मुलांचा अभ्यास करायला लागाल तर आता तुमची मुलं अ ते ज्ञ ते लिहायची, ते गिरवायची, 1 ते 0 9 आकडे लिहायची, ओळखायची त्यांना आता गरज राहिलेली नाही. त्यांना फक्त अ म्हणजे काय आहे हे एकदा कळालं आणि त्यांना अ वर क्लिक करता आलं की काम संपलं. म्हणजे 96 साली केव्हा तरी मी जपानमध्ये शिकवताना मला असं आठवतं, एकदा मुलांना मी वर्ग शिकवून झाल्यानंतर असं म्हटलं तर राईट ए एक्झरसाइज फॉर टुमारो. आपल्याकडे भारतामध्ये शिक्षकांना गृहपाठ दिल्याशिवाय मोक्ष मिळाल्यासारखं वाटत नाही आणि शिकवल्यासारखं पण वाटत नाही. मुलांना त्रास दिल्याशिवाय आपल्याला आपण शिक्षक असल्यासारखं वाटत नाही, अशी एक आपली मेंटॅलिटी तुम्हाला असलेली दिसेल. तसं मी 96 साली त्या जपानच्या नारिता युनिव्हर्सिटीमध्ये हिंदी छायावाद शिकवला होता हिरेमठ सर, आणि मी असं म्हटलं की राईट ए एक्झरसाइज फॉर टुमारो. 96 साली एक मुलगी, चुणचुणीत मुलगी वर्गातली, तिनं हात वर केला. 96 साली ती मला असं म्हटली, ती सर वी कांट राईट, वी ओनली टाईप राईट. सर आम्हाला लिहिता येत नाही, आम्हाला फक्त टाईप करता येतं. मग मी वाक्य दुरुस्त केलं आणि म्हटलं की टाईपराईट एक्झरसाइज फॉर टुमारो. तसं तुम्हाला आता वर्गामध्ये शिकवताना हे जाणीवपूर्वक पाहायला लागेल की तुमची मुलं अजून लिहित जर असतील तर मी तुम्हाला सांगतो की आपण आपल्या मुलांना अजून एका कालबाह्य जगामध्येच रमवत आहोत. त्याचं कारण असं की जगामध्ये जवळजवळ प्रगत अप्रगत देशांच्यामध्ये, अगदी सिंगापूरसारखा छोटा देश घ्या मित्रांनो, सिंगापूरसारख्या छोट्या देशामध्ये पण आता बालवाडीमध्ये लिहिणं बंद झालेलं आहे. म्हणजे 2च वर्षापूर्वी मी सिंगापूरला होतो. सिंगापूरच्या बालवाडीमध्ये माझा नातू जात होता. मी त्याची शाळा बघायला गेलो होतो आणि माझ्या असं लक्षात आलं की अरे तो रिकाम्या हाताने जातो आणि रिकाम्या हाताने येतो, साधी वॉटर बॅग पण घेऊन जात नाही. मला तर मोठं आश्चर्य वाटत होतं की हा शिकायला जातो का नुसतं फिरायला जातो. अशी एक भारतीय बाप म्हणून माझी सवय, आजोबा म्हणून सवय. मी असं पाहिलं की तो शाळेत जातो खरं आहे, पण त्याच्या घरी एक त्याचा लॅपटॉप आहे आणि शाळेत पण एक लॅपटॉप आहे. तो घरी काम करतो लॅपटॉपवर, म्हणजे एक्झरसाइज त्याला दिला असेल ना काय गिरवायला वगैरे. गिरवायला म्हणजे काय नाही, नुसतं क्लिक करायचं. गिरवायचं म्हणजे काय, ए 10 वेळा क्लिक करायचं म्हणजे ए त्यानं ओळखलं. किंवा 2 वगैरे असं जे म्हणायचं असेल ते म्हणायचं, पण 2/2 = 4 असं त्यांनी फक्त लॅपटॉपवर
क्लिक करत जायचं आणि ते गिरवायचं म्हणजे लिहायचं आणि फॉरवर्ड करायचं. कुठे फॉरवर्ड करायचं तर शाळेतल्या PC वर फॉरवर्ड करायचं. दोन्ही त्याचे जे PCs होते म्हणजे त्याचे लॅपटॉप होते ते शाळेनी आणि घरानी एकमेकाला जोडलेले होते. त्यामुळे तो घरात जाताना फक्त घरात केलेलं काम फॉरवर्ड बटन दाबायचं आणि शाळेच्या PC वर ते जायचं. शाळेतल्या PC वर काम केलं की ते घरात होमवर्क ट्रान्सफर व्हायचं. तो रिकाम्या हाताने जायचा आणि रिकाम्या हाताने यायचा, पण डोकं मात्र भरलेलं असायचं. आपल्याकडे सगळं भरलेलं असतं, फक्त डोकं रिकामं असतं शिक्षणावर. म्हणजे पहा ना, तुम्ही तुमच्या मुलांशी बोलायला लागा. मी काही टीका नाही करत. तुम्ही तुमच्या मुलांना असं विचारा की आज शाळेत काय काय शिकलास रे, तुम्हाला काय कळतं हो त्यातलं, असं मुलगाच विचारायला लागतो आपल्याला. नंतर तुम्ही त्याला गणित शिकवायला लागा, तो म्हणतो आई तुला काही येत नाही ग. असं आपल्याला लहानपणी शिकवलं की आईबापांचा उद्धार करायचा. नव्या शिक्षणाने एक प्रकारची उद्धटता, एक प्रकारचं टोकाचं लाडातून निर्माण केलेलं धाडस नव्या पिढीला आपण दिलेलं आहे. मी नव्या पिढीचं वर्णन पॅम्पर्ड जनरेशन असं करतो की आपण सगळी पिढी संस्कारित नाही केली. आपला एक मानसिकता, वर्तमान भारताची पालकांची एक मानसिकता आहे. काय मानसिकता आहे ती मित्रांनो? मला मिळालेलं नाही ना ते पोराला मिळू दे, पोराला मिळालं नाही ना ते नातवाला मिळू दे. मग त्यानं एक मागितलं तर 10 द्यायचं. मला चांगलं आठवतं की मी अख्खी पेन्सिल माझ्या आयुष्यभर कधी वापरलेली नाही मित्रांनो. अख्खी पेन्सिल म्हणजे पाटीवरची पण पेन्सिल आणि वहीवरची पण पेन्सिल. म्हणजे मला चांगलं आठवतं की पेन्सिल जूनला विकत आणली की पहिल्यांदा 2 तुकडे करायचे. एक तुकडा पुढच्या 6 महिला आणि एक तुकडा चालू 6 महिला. असा इतका काटकसरीचा संसार मला शिक्षणाने दिलेला होता. आजचं आपलं शिक्षण काटकसरी राहिलेलं नाही मित्रांनो. आजचं शिक्षण किती खर्चिक आहे. बालवाडीला 5,000 रुपयांची फी आहे. भारतामध्ये एक चांगली गोष्ट मित्रांनो झालेली आहे, ती अशी आहे की आपल्या मायबाप सरकारनी विना अनुदान तत्वावर शिक्षण जे मुक्त केलं ना, त्याचा एक फायदा असा झाला की लोकांना आणि विशेषतः नव्या पालकांना हे कळायला लागलं आहे की शिक्षणासाठी पैसे खर्च करायचे असतात. एक नवीन मानसिकता नव्या पिढीने तयार केली आणि ही पण चांगली गोष्ट आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला असं वाटतं की माझा मुलगा इंग्लिश शाळेमध्ये गेला पाहिजे. हा मतभेदाचा भाग असू शकेल मित्रांनो की इंग्लिश शाळा चालवाव्यात नाही चालवाव्यात, पण पालकांच्या मध्ये एक युनिव्हर्सलिझम तयार झालेलं आहे. एक जागतिक मन पालकांचं तयार झालेलं आहे. ते असं आहे की त्याला असं वाटतं की मी जरी हमाली करत असलो तरी माझा मुलगा उद्या शिकल्यानंतर अमेरिकेत गेला पाहिजे आणि तो सॉफ्टवेअर इंजिनियर झाला पाहिजे, तो अमुक झाला पाहिजे. तो सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे आपल्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनियर असतो, पण अमेरिकेत त्याला कॉम्प्युटर कुली म्हणतात हे आपल्याला माहीत नसतं. हे असं सगळं आपला प्रवास सगळा सुरूच आहे. मी तुम्हाला असं सांगेन की एकीकडे पालकांची जागृती, एकीकडे मुलांचं बदललेलं जग, पण त्या मानाने आपण शिक्षण कुठे बदलतो आहोत. म्हणजे साध्या साध्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन की अजून आपण मुलांना वहीवर पहिली लिपी, दुसरी लिपी, तिसरी लिपी शिकवत बसलेलो आहोत. जगामध्ये पहिली लिपी, दुसरी लिपी, कर्सिव्ह रायटिंग इतिहास जमा झालेला आहे मित्रांनो. मला तुम्हाला असं सांगायचं की केव्हा तरी डोळे उघडून आपण बदलत्या शिक्षणाचा पट काय आहे तो एकदा आपण जागरूक नागरिक म्हणून समजून घेतला पाहिजे. आपल्याकडे शिक्षणाने एक नवीन ग्लेज कल्चर निर्माण केलेले आहे की आपण कुठल्या शाळेमध्ये मुलांना घालतो. पालकांचा क्रायटेरिया काय शाळेचा, तर स्पार्टेक स्टाईल्स आहेत का, कुठल्या शाळेत घालायचं. स्पार्टेक टाईल्स ज्या शाळेमध्ये असेल, चकचकीत शाळा पाहिजे, पाय घसरला तरी चालेल. भौतिक संपन्नता आपलं जीवन व्हायला लागलेलं आहे. शाळांनी केव्हा तरी समजून घेतलं पाहिजे की ही मुलं आणखीन एक 10-12 वर्षांनी जेव्हा शिकून बाहेर पडतील तेव्हा जग किती बदललेलं असणार आहे. जग तेव्हा ही मुलं जेव्हा 12 वर्षांनी शिकून हायर सेकंडरीमध्ये जातील
तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की जगामध्ये व्हर्च्युअल एज्युकेशन सुरू झालेलं असेल. तुम्हाला किती लोकांना माहीत आहे मला माहीत नाही की आता वर्ग आणि शिक्षण किंवा शाळा, युनिव्हर्सिटीज, क्लासेस या नावाच्या गोष्टी मित्रांनो जगाच्या पार्श्वभूमीवरून हळूहळू आता इतिहास जमा व्हायला लागलेले आहेत. आता एक नवीन शिक्षण जगामध्ये येऊ घातलेलं आहे. ते असं आहे की मोठ्या प्रमाणात मुलं स्वतःचे कोर्सेस, विशेषतः 12वी नंतरचं जे शिक्षण आहे ना ते पारंपरिक शिक्षण राहिलेलं नाही. म्हणजे बालवाडीपासूनच ते शिक्षण इतकं बदलत ते नेतात की 12वीला जेव्हा मुलगा स्विच ओव्हर व्हायला लागतो, त्याला स्विच ओव्हरिंग म्हणतात. म्हणजे आपण साईड निवडणे असं ज्याला म्हणतो ना, त्याला जगामध्ये स्विच ओव्हरिंग एज्युकेशन म्हणतात. की तुम्ही रूळ बदलता आणि तुमच्या आवडीचा एखादा कोर्स किंवा एखादा सिलेबस स्वीकारता. तिथे असं हजारोनी ग्रॅज्युएट होणं, हजारोनी मास्टर डिग्री घेणं असा प्रकार आता जगात राहिलेला नाही. जगामध्ये त्याला एक छान शब्द अलीकडचा वापरतात. ते असं वापरतात की पर्सनलाइज एज्युकेशन. पर्सनलाइज एज्युकेशन म्हणजे तुम्ही असं ठरवायचं की तुम्हाला काय व्हायचं. आत्ताचं जे उच्च शिक्षण आहे जगातलं ते पर्सनलाइज एज्युकेशन आहे की मुलांनी ठरवायचं की आपल्याला काय व्हायचं. आणि काय काय ठरवायचं मुलांनी. एक मुलांनी ठरवायचं त्याला काय व्हायचं आहे. दुसरं त्यांनी ठरवायचं की त्याला कुठं शिकायचं आहे. तिसरं त्यांनी ठरवायचं की त्याला कुणाकडे शिकायचं आहे. चौथं त्यांनी असं ठरवायचं की कोणत्या क्षेत्रात त्याला जायचं आहे. आपल्याला ज्या क्षेत्रात जायचं असेल त्याच क्षेत्रातलं शिक्षण मुलं निवडतात. म्हणजे आधी शिक्षण घेतात आणि नंतर क्षेत्र निवडतात असं जगामध्ये आता राहिलेलं नाही. म्हणजे आधी MBBS व्हायचं आणि मग कोणत्या मास्टर डिग्रीला जायचं, म्हणजे मेडिसिनला जायचं का सर्जरीला जायचं असं नाही ठरवायचं. 12वी नंतरच ठरवायचं की मला सर्जरीला जायचं आहे, मला मेडिसिनला जायचं आहे, मला शिक्षक व्हायचं आहे का काय व्हायचं आहे. आणि सगळं जगामध्ये मित्रांनो वर्तमान शिक्षण जे आहे हे फाउंडेशनलाच ठरतं. म्हणजे 12वी तुम्ही झालात त्याला लॅसे असं म्हणतात जगामध्ये. लॅसेलाच ठरतं की तुम्हाला काय व्हायचं आहे. आणि लॅसेनंतरचं जे सगळं शिक्षण आहे ना मित्रांनो ते जगामध्ये वर्तमानात ज्याला काय म्हणू आपण की शिक्षणात शिकतानाच तुम्हाला जग आता पैसे द्यायला लागते. म्हणजे एक साधी गोष्ट तुम्हाला सांगेन की तुम्ही 12वी झालात आणि तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे असं तुम्ही नुसतं ठरवलं आणि BEdला प्रवेश घेतलात असं काय आपल्यासारखं 3 महिन्याचं BEd त्यांच्याकडे नाही आहे. आपल्याकडे वर्षाचं BEd असलं तरी प्रत्यक्षात ते 3 महिने चालतं. म्हणजे ऑक्टोबरपर्यंत प्रवेश परीक्षा, बरोबर ना. मी म्हणतो ते DEd BEd असंच चाललं आहे ना अजून आपलं. ऑक्टोबरपर्यंत प्रवेश, नंतर डिसेंबरपर्यंत लेसन आणि जानेवारीनंतर सुट्टी म्हणजे मग घरच्या घरी करा वगैरे. अलीकडे एक नवा प्रकार शिक्षकांनी निर्माण केला आहे की स्वयंशिक्षण करा. जास्तीत जास्त तुम्ही स्वयंशिक्षण करा आणि कॉलेजमध्ये कमीत कमी या. म्हणजे पहिला तास होत नाही कारण पाऊस आलेला असतो, शेवटचा तास होत नाही परत पाऊस आलेला असतो, मधल्या काळात पाऊस थांबतो तेव्हाच कॉलेजमध्ये क्लासेस चालतात. असं काहीतरी एक नवं जग आपल्याकडे विकसित व्हायला लागलेलं आहे. आणि बायोमेट्रिक जरी आलं तरी आपण इतके हुशार आहोत की बायोमेट्रिकचं असं बंधन नाही आपल्याला शिक्षकांना की 2दा अंगठा लावायचा आहे त्या बायोमेट्रिकला. पण मधल्या काळात काय करतो आपण याचं अजून काही बायोमेट्रिक अजून आपल्याकडे आपण निर्माण केलेलं नाही, बरोबर का. हां, ते हसायला लागले म्हणजे बरोबर आहे, स्वानुभवाने हसायला लागले असं त्याचा अर्थ आहे. तर अकाउंटेबिलिटी ऑफ टीचर, मला तुम्हाला गमतीनं नाही सांगायचं, गांभीर्याने असं सांगायचं आहे की अकाउंटेबिलिटी ऑफ अ टीचर ही आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये राहिलेली नाही. जगामध्ये मी सुरुवातीला सांगितलं ना, हॉर्वर्डचा शिक्षक 24 तास उपलब्ध असतो. मित्रांनो, मी अनुभवाने तुम्हाला सांगेन की शिक्षक किती अभ्यास करतात, किती व्यासंगी असतात. याचं एक छोटं उदाहरण सांगतो. मेड्स युनिव्हर्सिटीमध्ये मी गेलेलो असताना जर्मन फ्रान्सच्या हद्दीवर, तिथे मला आश्चर्यचकितरित्या संस्कृत विभाग दिसला. आणि आता दिसल्यानंतर मी जरा थांबायचं की नाही, किती आगावपणा करून जायचं.
तर मी त्या विभागात गेलो, संस्कृत विभागामध्ये, आपली भाषा वगैरे म्हणून. आणि गेलो तर ते एक जर्मन प्रोफेसर होते संस्कृत शिकवणारे. त्यांच्याकडे गेलो आणि सांगितलं, आय एम फ्रॉम इंडिया, आय एम हॅपी टू सी यू हिअर, दॅट यू आर टीचिंग संस्कृत इन मेड्स, ए स्मॉल व्हिलेज इन फ्रान्स अँड जर्मन. तर म्हटले, येस, इट इज माय फॉर्च्यून दॅट यू आर हिअर. जेंटलमन, विल यू टेल मी विच महाभारत यू हॅव रेड. प्रश्न काय विचारला त्यांनी, बरं झालं तुम्ही आलात. माझ्या मनात बरेच दिवस शंका होती की महाभारत किती लोकांनी लिहिलं आहे आणि तुम्ही कुठलं वाचलं आहे मला सांगा, म्हणजे मग मला जरा थोडी चर्चा करायची आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी महाभारत वाचलेलं नाही. भारताचा महान शिक्षक विदेशात गेलेला, त्यांना अभिप्रेत, म्हणजे महाभारत मी वाचलेलं आहे, पण ते ज्या पद्धतीचे प्रश्न नंतर मला विचारू पाहत होते ते मला अंदाज, मी हुशार शिक्षक असल्यामुळे आधीच आलेला होता. मी त्यांना म्हटलं की विच मीन्स वी हॅव ओनली वन महाभारत. आपल्याला एकच महाभारत माहीत आहे. तुम्हाला जर मी सगळ्यांना असं विचारलं की महाभारत कुणी लिहिलं, तर तुम्ही एकच त्याचं उत्तर द्याल. रामायण कुणी लिहिलं, तुम्ही एकच उत्तर द्याल त्याचं. आपल्या सगळ्या शिक्षकांना रामायण महाभारत एकाच कुणीतरी माणसाने लिहिलं एवढंच माहीत आहे. ते मला सांगायला लागले, लेखकाचं नाव सांगितल्यानंतर, हॅव यू रीड कदंबाज. कदंब नावाच्या एका माणसाने खाली दक्षिणेमध्ये महाभारत लिहिलेलं आहे. आणि ते मला असं सांगत होते, दिस इज मोर ऑथेंटिक दॅन युअर संस्कृत महाभारत. म्हणजे कदंबांनी लिहिलेलं महाभारत हे तुमच्या मूळ वाल्मिकी, व्यास वगैरे तुम्ही जी परंपरा सांगता रामायण महाभारताची, त्याच्यापेक्षा जास्त ऑथेंटिक कदंबाचं महाभारत आहे. आणि मग ते मला सांगायला लागले की डू यू नो वेअर द कदंबाज किंगडम वॉज. असे ते बरेच प्रश्न ते मला विचारायला लागले. आणि मग मी काढता पाय घातला, हा भाग वेगळा तिथून. पण आपलं शिक्षण इतकं सुपरफिशियल आहे. विदेशातला माणूस संस्कृत शिकवत असताना महाभारताची सगळी व्हर्जन वाचतो आणि मग तो महाभारत शिकवतो. ही जी एका शिक्षकाची निष्ठा आहे विदेशामधल्या, तो 24 आवर ॲक्सेसेबल का, त्यांचं शिक्षण उपयुक्त का होतं, तर मूळ कसंच इतका शिक्षकांच्यामध्ये असतो मित्रांनो, की आपण केव्हा तरी असं समजून घेतलं पाहिजे की शिक्षक होणं म्हणजे हा काही अर्धकाळ करायचा व्यवसाय नाही. शिक्षक होणं म्हणजे एक पूर्ण निष्ठा आहे. पूर्वीच्या काळामध्ये शिक्षक गल्लीतून निघाले की लोक सांगायचे की इतके वाजले, इतकं असं आखीव रेखीव त्याची कार्यपद्धती असायची. आत्ता पण आखीव रेखीव आहे, पण ती वेगळ्या अर्थाने आखीव रेखीव आहे. त्याच्याबद्दल मी बोलणार नाही, जास्त मी टीका करतो असं होईल. मला तुम्हाला सांगायचं आहे की वर्तमानामध्ये शिक्षकांनी परत एकदा पहिला रोल, शिक्षणामधला आपला पहिला रोल परत पुनरुज्जीवित केल्याशिवाय आपलं शिक्षण हे उपयुक्ततेच्या अंगाने विकसित होणार नाही. एक दुसरा पार्ट असा की जगामध्ये शिकवताना असं सांगितलं जातं किंवा शिकवत असताना असं मांडलं जातं की तुम्ही हा आमचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला ही नोकरी करता येईल, तुम्ही आमचा हा कोर्स घेतल्यानंतर पॅकेज वगैरे सांगत नाही, ते तुम्हाला जॉब काय काय मिळेल हे सांगतात. पॅकेज हे आपल्याकडे आहे, विदेशामध्ये पॅकेज नावाची पद्धत नाही आहे. पॅकेज हे तुमच्या स्किलवर ठरतं. म्हणजे एंट्री पॉईंटला तुम्हाला समजा 10,000 रुपये पगार असेल, तर महिन्यात जर तुमच्या मालकाला असं कळालं की हा एक्स्ट्रॉर्डनरी आहे, तो 10,000चे एकदम लाख पण करतो. जगामध्ये वेतन नावाची जी गोष्ट आहे ही तुमच्या व्यक्तिगत कौशल्यावर आहे. आणि ते व्यक्तिगत कौशल्य तो शिक्षक, तो कोर्स, ते विद्यापीठ, ती शाळा जसं विकसित करतं त्याच्यावर विद्यार्थ्यांचं मूल्य आहे. त्यामुळे प्लेसमेंट नावाची जी गोष्ट आहे, कॅम्पस इंटरव्ह्यू नावाची गोष्ट आहे, याला जगामध्ये इतकं महत्त्व आहे की त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की जगाने आता असं मान्यच करून टाकलेलं आहे की आमची मुलं नोकरी करणार नाही. या उलट मित्रांनो, अलीकडे आपली सगळ्यांची मुलं काय करतात असं जर मी तुम्हाला विचारलं तर ते स्पर्धा परीक्षेतले घोडे होऊ इच्छितात. स्पर्धा परीक्षा नावाचा एक व्यापक व्यवसाय क्लासवाल्यांनी महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये इतका विकसित केलेला आहे की आपणही आंधळेपणाने त्या
प्रत्येक मुलामुलीला असं एक स्वप्न द्यायला लागलेलो आहोत की तू स्पर्धा परीक्षेला बसलं पाहिजे. ही चांगली गोष्ट आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये IAS होऊन मुलगा मोठा होतो. पण मित्रांनो, मला असं तुम्हाला विचारायचं आहे की ज्या माना कुलकर्णींची आपण जन्मशताब्दी साजरी करतो ते कुठे IAS होते? किती IAS लोकांची जन्मशताब्दी साजरी केली जाईल? झालेच तर. मला तुम्हाला असं सांगायचं आहे की IASचं आपलं मोटिवेशन काय, MPSCचं आपलं मोटिवेशन काय, आपली मुलं आणि आपण त्यांना त्या व्यवसायामध्ये जावं असं का सांगतो? अशासाठी सांगतो का की ती मुलं देशसेवेनी अत्यंत प्रभावित होऊन मेरा भारत महान म्हणून काम करणार आहेत? तुम्हाला नाही असं उत्तर द्यायला लागेल. मोटिवेशन काय? मी अशाच एका स्पर्धा परीक्षेच्या केंद्रावर असंच काहीतरी व्याख्यान द्यायला गेलो होतो. व्याख्यानानंतर अनौपचारिकरित्या चहापान करताना मी मुलांना असं विचारलं होतं की अरे कशासाठी तुम्ही IAS होऊ इच्छिता? तर एका मुलांनी उत्स्फूर्तपणे मला असं सांगितलं होतं की सगळं सेविंग होतं म्हणे. काय म्हटला तो? सगळं सेविंग होतं. सगळं सेविंग मला काय कळेल ना. अहो, पगार सगळा सेविंग होतो म्हणले. मी अडाणी असल्यामुळे मी परत त्याला विचारलं म्हणजे काय रे? म्हणजे आपला पगार खर्च करायला लागत नाही म्हणले, सगळं वरच्यावर सगळं भागतं म्हणे. हे काय मी विनोदाने नाही सांगत, मी अत्यंत गांभीर्याने तुम्हाला सांगतो की आपली मोटिवेशन काय स्पर्धा परीक्षांची. आपण केव्हा तरी एकदा तपासून पाहिलं पाहिजे की आपण कशी पिढी निर्माण करत आहोत. की लाल दिव्याची गाडी जर हे माझं आकर्षण असेल माझ्या मोठेपणाचं, तुम्हाला असं दिसेल की आपली प्रशासन व्यवस्था, आपली नोकर व्यवस्था, आपल्या नोकऱ्या ह्या सगळ्या दिवसेंदिवस कमी कमी होत जाणारी क्षेत्र आहेत. म्हणजे तुमच्या आजच लक्षात असेल की स्पर्धा परीक्षेला 3 लाख मुलं बसतात. 300 पण नोकरीत घेतली जात नाहीत. 3 लाख मुलं परीक्षांना बसतात, 300 पण नोकरीत घेतली जात नाही. उरलेल्या मुलांचं काय? उरलेल्या मुलांचं काय असा प्रश्न आपण केव्हा तरी पालक म्हणून समजून घेतला पाहिजे. दुसरं असं तुमच्या लक्षात येईल की जसं वर्ष जाईल तसं नोकऱ्यांचं पर्सेंटेज 10%नी कमी व्हायला लागलं आहे. कॉम्प्युटरायझेशनमुळे बँकांच्यामध्ये नोकऱ्या कमी झाल्या, प्रशासनामध्ये नोकऱ्या कमी झाल्या. या उलट जगामध्ये मुलांना काय शिकवलं जातं? मुलांना अशी प्रेरणा दिली जाते की वर्क डिफरंटली, लर्न डिफरंटली, बिहेव डिफरंटली. ही 2015ची जगाची स्लोगन आहे की वेगळे वागा, वेगळे शिका आणि वेगळे राहा. वेगळे राहा याचा अर्थ असा की असं दुसरा करतो तेच तू करू नकोस. तू असं काहीतरी वेगळं कर की ज्याच्यामुळे तुझी स्वतःची ओळख असेल. ते त्याला असं म्हणतात की आयडेंटिफिकेशन ऑफ अ पर्सनॅलिटी, की तुला जगाने तू म्हणून ओळखलं पाहिजे. ऑन दी कॉन्ट्री आपलं शिक्षण हे एकेकाळी ज्याला आपण मास एज्युकेशन म्हणत होतो त्याचं मी आता नवीन नाव ठेवायला लागलेलं आहे. ते आता मास्क एज्युकेशन झालेलं आहे की सगळ्यांचे चेहरे सारखे, की आपल्याला छापाचे गणपती पाहिजेत, आपल्याला पेंटचा गणपती नको आहे. म्हणजे आईवडिलांनी मुलाला वेगळं घडवलं असा वेगळा मुलगा आपल्याला नको आहे. आपल्याला शिल्पकार मुलगा नको, आपल्याला लेखक मुलगा नको, आपल्याला नृत्य करणारी मुलगी नको, आपल्याला शास्त्रीय संगीत शिकणारा मुलगा नको. आपल्याला मुलगा पाहिजे कॉम्प्युटर इंजिनियर, IAS आणि काही. जगामध्ये असं मानलं गेलं आहे की जगामध्ये जे जे महासत्ता झालेले देश आहेत त्या महासत्ता झालेल्या देशांनी शिक्षणाचा पट कसा मांडला, तर ते असं म्हणतात की तुम्ही असं शिका की ज्याच्यामधून केवळ इन्कम जनरेशन नाही, प्रोफेशन जनरेशन निर्माण झाली पाहिजेत. म्हणजे तुम्ही असं शिका
की तुम्हाला तुमच्या प्रोफेशनची नवीन ओळख करून देता आली पाहिजे आणि तुम्हाला किमान तुमच्या हाताखाली 10 लोकांना नोकऱ्या देता आल्या पाहिजे. म्हणजे मालक बनायला शिका, गुलाम बनवू नका. इंग्रज जाऊन 67 वर्ष झाली मित्रांनो, अजून आपल्या मनाची गुलामी हटलेली नाही. त्याचं कारण असं की आपल्या शिक्षणाने स्वतंत्र विचार करायला आपल्याला शिकवलं नाही. मला तुम्हाला या निमित्ताने असं सांगायचं आहे की भारताचं वर्तमान शिक्षण उपयुक्त आणि उत्पादक अशा दोन्ही अंगांनी त्याची जर मांडणी करायची असेल तर जगामध्ये जे बदलते ट्रेंड आहेत ते रोज तुम्ही पाहिले पाहिजे. जर तुम्ही अजूनच छापलेली पुस्तकं वाचत असाल आणि पाठीवर वाहत असाल तर मी तुम्हाला सांगेन की तुमचं भविष्य राहिलेलं नाही. त्याचं कारण असं की इंटरनेटवर तुम्ही एखादी कोणतीही गोष्ट टाईप करा, त्याच्या किमान 10 पान लिंक तुमच्या पुढे उपलब्ध राहतात, त्याचे 100 पर्याय तुम्हाला दिले जातात आणि मग तुम्हाला निवडीचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपोआपच गुणवत्ता तुमच्याजवळ यायला लागते. मला आपल्याला शिक्षणाच्या संदर्भात सांगायचं आहे की असं नाही आहे की आपल्या भारतामध्ये बदलच होत नाही. मी परवा आपलं एक रोल मॉडेल आहेच, आपण ते बघत नाही केव्हा तरी. आपल्या भारतामध्ये 2 प्रकारच्या युनिव्हर्सिटीज आहेत मित्रांनो. एकाला म्हणतात पारंपरिक विद्यालय, म्हणजे शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, ही सगळी पारंपरिक विद्यापीठ आहेत. अपारंपरिक विद्यापीठ कोणती आहेत असं जर तुम्ही मला विचाराल तर जी मुक्त विद्यापीठं आहेत, म्हणजे अखिल भारतीय पातळीवरचं इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ जे दिल्लीला काम करतं, आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. या दोन्ही मुक्त विद्यापीठांशी सध्या मी काहीतरी निमित्ताने काहीतरी नवं वाचतो लिहितो म्हणून संबंधित आहे. माझ्या असं लक्षात आलं आहे की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने परवाच मी नाशिकमध्ये MAचं सिलेबस तयार करण्यासाठी बसलो होतो गेल्या आठवड्यात. यावर्षी त्या विद्यापीठाने किती विद्यार्थी नोंदले असं जर तुम्ही मला विचाराल तर महाराष्ट्रातल्या अन्य कोणत्याही विद्यापीठापेक्षा तिप्पट विद्यार्थी त्यांनी नोंदवले. 7 लाख विद्यार्थी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने यावर्षी नोंदवले. नुसते नोंदवले नाहीत मित्रांनो, 7 लाख विद्यार्थी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने ऑनलाईन नोंदवले. एकही कागदाचा अर्ज त्यांनी घेतला नाही यावर्षी. स्टेट बँकेत जायचं, तिथला फॉर्म घ्यायचा, तिथेच पैसे भरायचे, तिथेच फॉर्म भरून द्यायचा आणि फॉर्म ऑनलाईनच सबमिट करायचा, म्हणजे कागद नाही पाठवायचा विद्यापीठाकडे. पेपर विल नॉट इंटरटेन, ओनली इंटरनेट विल बी इंटरटेन असं वाक्य आहे. मला सांगा की महाराष्ट्रातलं एक अभिनव विद्यापीठ कुणासाठी शिकवतं? ज्यांचं शिक्षण तुटलं अशांसाठी. शहाण्या लोकांना ते शिकवत नाहीत, अडाणी लोकांना शिकवतात. अडाणी लोकांना म्हणजे ज्यांना तुम्ही सगळे डबल ग्रॅज्युएट झालेले लोक, ज्यांना तुम्ही अडाणी मानता, ज्यांना तुम्ही तुमच्या विद्यापीठात प्रवेश नाकारला, अशी सगळी मुलं. आणि परत मी सांगतो 7 लाखामध्ये 4 लाख स्त्रिया आहेत की ज्यांचं शिक्षण आपण सगळ्यांनी तोडलं होतं लग्नामुळे वगैरे. केव्हा तरी आपण समजून घेतलं पाहिजे की समाज कसा बदलायला लागलेला आहे. ते विद्यापीठ कोणती पुस्तकं देतं? त्यांची सगळी पुस्तकं व्हॉट्सॲपवर उपलब्ध आहेत. कशावर? व्हॉट्सॲपवर. कुठलं विद्यापीठ मला पारंपरिक सांगा की जे व्हॉट्सॲपवर पुस्तक देतं? त्या उपर मी तुम्हाला सांगेन की आता ते शिक्षणाची एक नवीन पद्धत आणत आहेत, सेल्फ असेसमेंट. म्हणजे ट्युटोरियल विद्यापीठाला नाही पाठवायचं. तुम्ही MSCIT कोण झालात का तुमच्यापैकी? झालं? चला, एक तर अपवाद आहे माझ्यासारखा. MSCIT हा कोर्स महाराष्ट्रामध्ये असा एक संगणकाचा कोर्स आहे की स्वतःच जायचं कॉम्प्युटरवर, स्वतःच रजिस्टर करायचं, स्वतःच सिलेबस डाउनलोड करायचा, स्वतःच प्रश्नपत्रिका डाउनलोड करायची, स्वतःच लिहायची, स्वतःच तपासायची, स्वतःच पाठवायची, स्वतःच प्रश्नपत्रिका काढायची, स्वतःच लिहायची, स्वतःच तपासायची आणि क्लिक करत राहायचं.
आणि त्याच्यापुढे सर्टिफिकेट पण स्वतःच घ्यायचं. बरोबर आहे का हो? क्लिक केलं की सर्टिफिकेट मिळतं. ॲटो एज्युकेशन. आता मला असं सांगा की महाराष्ट्रातच जर शिक्षणामध्ये इतक्या टोकाची क्रांती आलेली असेल तर अजून आपण आपल्या मुलांना पाटी दप्तर का देतो? अजून आपण आपल्या मुलांना पुस्तकं का देतो? अजून आपण आपल्या मुलांना शाळेत का पाठवतो? असा प्रश्न केव्हा तरी सुजाण पालकांना आणि खरं म्हणजे शिक्षकांना पडला पाहिजे. हा प्रश्न मित्रांनो शिक्षकांना पडत नसल्यामुळे मी अत्यंत दुःखाने हे विधान करतो की नव्या शिक्षणाचा प्रश्न शिक्षकांना पडत नसल्यामुळे आपलं शिक्षण मित्रांनो पारंपरिक राहिलं आहे. आपलं शिक्षण पारंपरिक राहिल्यामुळे ते अनुपयुक्त राहिलं आहे आणि अनुत्पादक राहिलेलं आहे. जर आपल्याला आपलं शिक्षण उपयुक्त उत्पादक करायचं असेल तर नव्या काळाची टेक्नॉलॉजी, नव्या काळाची आव्हानं आणि त्याचबरोबर तुम्ही असं म्हणाल की लवटे सर टेक्नॉलॉजी म्हणजे शिक्षण का हो? असं जर तुम्ही मला प्रश्न विचारलात तर मी तुम्हाला सांगेन हे खरं आहे की टेक्नॉलॉजी म्हणजे शिक्षण नाही. पण टेक्नॉलॉजिकल शिक्षण घेतल्यामुळे माणसं यंत्र बनतात हेही खोटं आहे. हे मला आवर्जून सांगितलं पाहिजे. काळ मित्रांनो असा बदलतो आहे की जगाबरोबर जर तुम्हाला चालायचं असेल तर तुम्हाला टेक्नॉलॉजी आत्मसातच केली पाहिजे. भारतामध्ये नेहमीच एक गोष्ट सतत विचारली जाते की मूल्यांचं काय? मूल्यांचं काय? व्हॉट अबाउट व्हॅल्यूज? मी सहमत आहे त्या प्रश्नाशी, उत्तराशी मात्र मी सहमत नाही. उत्तराशी सहमत नाही अशासाठी की जगाचं तत्त्वज्ञान मित्रांनो बदलून गेलेलं आहे. की जग असं सांगतं नेहमी अलीकडच्या काळात, ती बेसिकली जपानची फिलॉसॉफी आहे. ती फिलॉसॉफी अशी आहे सध्याच्या जगण्याची. जपानमध्ये 2 शब्द वापरले जातात, टायअप अँड टेक ओव्हर. टायअप अँड टेक ओव्हर. टायअप म्हणजे सामंजस्य करार करा शेजारच्यांच्याशी, आणि असा सामंजस्य करार करा की उद्या सामंजस्य करार केलेल्याला विकत घ्या. उद्या सामंजस्य करार केलेल्याला विकत घ्या. जपाननी दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेशी नो वॉर ट्रीटी केलेली होती. आज तुम्हाला मी सांगेन की जपानमध्ये एवढी शक्ती आहे की तो अमेरिकेला केव्हाही विकत घेईल. आता ही फिलॉसॉफी मानायची का नाही मानायची हा ज्याच्या त्याच्या वकूफ विचार आणि दृष्टीचा भाग आहे. मी अत्यंत आधुनिक विचार करणारा मनुष्य असल्यामुळे मी तुम्हाला असं सांगेन की मूल्य जपाच, पण मूल्य नावाचा दुसरा जो अर्थ आहे, मूल्या नावाचे 2 शब्द इंग्रजीमध्ये आहेत. एक व्हॅल्यू आणि दुसरी प्राईस किंवा कॉस्ट. या 3 शब्दांच्या मध्ये मित्रांनो अंतर आहे. आपण नेहमी व्हॅल्यूचा विचार करतो. जग कॉस्ट इफेक्टिव्ह आणि प्राईसलेसकडे निघालेलं आहे. प्राईसलेस याचा अर्थ 2 वर 1 फ्री. 2 वर 1 फ्री म्हणजे तुम्ही जर 2 बूट घेतले तर तिसरं कारण नसताना 1 फ्री देतील असं एक काळ येऊन गेलं आहे. त्या बुटाचं काय करायचं हा भाग वेगळा. भारत हा तुम्ही किती माना गरीब राहिलेला नाही. म्हणजे मी एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, मग तुम्ही हे मानालच की तुम्ही गरीब राहिलेलं नाही. मला जेव्हा कळायला लागलं तेव्हा मी आंघोळ करायचो. तेव्हा मी कशाने आंघोळ करायचो तर एक जरा खरबरीत दगड घ्यायचो आणि त्याच्याने सगळं अंग छान घासायचो. त्या दगडाने माझं अंग जितकं छान आणि स्वच्छ व्हायचं, रंध्र रंध्र मोकळी व्हायची, तसा साबण काही मला परत मिळालेला नाही. दगडानंतरचा साबण तितका मला मिळालेला नाही. नंतर मी साबण वापरायला लागलो. माझ्या असं चांगलं लक्षात आहे की जेव्हा मी साबण वापरायला लागलो तेव्हा पूर्ण साबण घासून संपल्याशिवाय
पूर्ण लक्सची वडी संपल्याशिवाय दुसरी वडी वाण्याच्या दुकानात आणायला गेल्याचं मला आठवत नाही. साबणाचा अख्खा बार मी पूर्ण आयुष्यात कधी खरेदी केला नाही. 2 वड्या 1 वडी कापून आणायची आणि कापडाचा साबण मी वापरल्याचं मला चांगलं आठवतं. आत्ता माझ्या घरामध्ये मित्रांनो सगळ्या ब्रँडचे किमान 3-3 वड्या त्यांनी आता ठरवलेलंच आहे, 1 वडी विकायचीच नाही. ते असं 3चा सेट करतात, असा स्टिकर वगैरे बांधून ठेवतात. म्हणजे 1 वडी घ्यायची माझ्यासारख्या काटकसरी माणसाची इच्छा असली तरी मला 1 वडी लक्षी घेता येत नाही. कारण असं की त्या 3 वड्यांवर लिहिलेलं असतं की 20% डिस्काउंट. हे डिस्काउंट कल्चर जे आलेलं आहे ना, त्यांनी मित्रांनो आपल्या शिक्षणाला पण फार मोठा डिस्काउंट दिलेला आहे. आणि तो डिस्काउंट मित्रांनो व्हॅल्यूज आहे. शिक्षणाने व्हॅल्यूला डिस्काउंट दिल्यामुळे आपलं शिक्षण मित्रांनो हे प्राइसलेस आणि युजलेस झालेलं आहे. आपण केव्हा तरी या सगळ्या बदलत्या, मी फार निगेटिव्ह बोललो याची मला जाणीव आहे. मी हेतुपूर्वक निगेटिव्ह बोललेलं आहे. माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला माझ्या व्याख्यानाचा भरपूर राग यावा. कुठल्या तरी शिक्षकांनी माझ्या व्याख्यानानंतर मला येऊन थोबाडीत द्यावी असं मला मनापासून वाटतं. असा द्वेष शिक्षणाबद्दल आपल्या मनामध्ये जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्या शिक्षणामध्ये मूलभूत स्वरूपाचे बदल होतील असं मला वाटत नाही. ही व्याख्यानमाला एक गंभीर बदलाचा प्रयत्न आहे म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. मला असं वाटतं की 2015 साली जेव्हा गडिंग्लजसारख्या छोट्या गावामध्ये तुम्ही सर्वजण मंडळी शिक्षणाबद्दल गांभीर्याने आलेला आहात, याचं आणखीन एक कारण माझ्या दृष्टीने असं आहे की शिक्षण मित्रांनो सामान्यांचं राहिलेलं नाही. शिक्षण जर परत सामान्यांचं तुम्हाला करायचं असेल तर आपण शिक्षणाची घडी परत एकदा नव्याने मांडण्याची पण गरज आहे की शिक्षण हे वंचितांचं राहिलेलं नाही, शिक्षण हे मागासवर्गीयांचं राहिलेलं नाही, शिक्षण हे स्त्रियांचं देखील राहिलेलं नाही. मी आवर्जून या निमित्ताने तुम्हाला सांगणार आहे. हे जे आपलं विना अनुदान आणि व्यावसायिक शिक्षणाची नवीन दुकानं आपण मांडत गेलेलो आहोत, तो देखील एक आपल्या चिंता आणि चिंतनाचा भविष्यकाळात विषय असला पाहिजे. त्या दृष्टीनं पण तुम्ही गांभीर्याने विचार करावा असं मी विनंती करेन. आणि एवढ्या एका चांगल्या व्याख्यानमालेला तुम्ही मला बोलवलं आणि ज्या गांभीर्याने तुम्ही ऐकलत, म्हणजे एक साधी त्याची कसोटी सांगतो की तुमच्यामधला एकही माणूस इतकं रटाळ व्याख्यान ऐकत असताना उठला नाही. एवढी मोठी सभ्यता तुम्ही पाळलीत, त्याबद्दलही तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि माझं व्याख्यान सांगतो. धन्यवाद सर. उद्या सोमवार 5/10/15 रोजी होणाऱ्या व्याख्यानाचा विषय आहे शिक्षकांचे उत्तरदायित्व. व्याख्याते आहेत डॉक्टर श्रीपाद जोशी सर.